आता मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला या घडामोडींविषयी माहिती देतेय आमची प्रतिनिधी मनश्री पाठक। मुंबईच्या माहीम परिसरात एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर येते। या प्रकरणामध्ये बलात्कार करणारा आरोपी हा 15 वर्षीय अल्पवयीन मुलगाच असल्याचं आता समोर येत आहे। या प्रकरणामध्ये जेव्हा ही सदर मुलगी काडेपेटी आणण्यासाठी घराजवळच्या दुकानात गेली होती त्यावेळी बळजबरीने तिला बाजूच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला असं पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। या प्रकरणामध्ये माहीम पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि माहीम पोलिसांचा पुढचा तपास सुरू आहे। ओला उबेरला टक्कर देण्यासाठी मुंबईत काळ्या पिवळ्या टॅक्सीने आता नवीन ॲपद्वारे आपली सेवा देण्याचं निश्चित केलेलं आहे। 1 जून पासून आमची ड्राईव्ह हे नवीन ॲप काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी सुरू होणार आहे। ओला उबेर प्रमाणेच या ॲपद्वारे काळ्या पिवळ्या टॅक्सीचं सुद्धा बुकिंग मुंबईकरांना करता येणार आहे आणि अर्थातच या काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या बुकिंगचे दर हे ओला उबेरपेक्षा स्वस्त असणार आहेत। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मुंबईकरांना आणि परप्रांतीयांना वेगवेगळे दर आकारण्यात यावे या प्रस्तावावरून मुंबई महापालिकेच्या सभागृहात पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता आहे। कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांनी केलेल्या मागणीनुसार करदात्या मुंबईकरांना प्राधान्याने आणि सवलतीच्या दरात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात सुविधा मिळाली पाहिजे अशी ठरावाची सूचना कदाचित येत्या काही काळात मुंबई महापालिकेच्या सभागृहात येण्याची चिन्ह आहेत। या प्रकारचा प्रस्ताव यापूर्वी देखील प्रशासनाने आणला होता, मात्र शिवसेना वगळता इतर पक्षांनी त्याला कडाडून विरोध केला होता। त्यामुळे येत्या काळामध्ये शिवसेना पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या परप्रांतीयांच्या विरोधात उभी ठाकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबई महापालिका रुग्णालयात मुंबईकरांना स्वस्त आणि प्राधान्याने सुविधा मिळते का हे बघणं महत्त्वाचं आहे। तोट्याच्या गर्तेत असलेल्या बेस्टकडे ग्राहकांना आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्टने 1 मे पासून नवीन योजना सुरू करण्याचं ठरवलंय। बेस्ट आमची काळजी घेते सर्वांची ही आरोग्य योजना खास ग्राहकांसाठी आणि प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासन सुरू करते। या योजनेद्वारे ग्राहकांना आणि प्रवाशांना मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे। बेस्ट पासधारक, त्रैमासिक पासधारक, त्यासोबतच बेस्टचे कर्मचारी, बेस्ट समिती सदस्य यांना सुद्धा या आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे। मात्र या योजनेमुळे बेस्टवर कोणताही आर्थिक ताण पडणार नाही असं सुद्धा स्पष्टीकरण बेस्टकडनं दिलं जात आहे। मनश्री, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या घडामोडींबद्दल। आणि यानंतर मुंबई पुण्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा असा सुपरफास्ट आढावा। मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित अशा एसी लोकलची आज पहाटे ट्रायल रन यशस्वीरित्या पार पडली आहे। ही एसी लोकल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकलमधून घामाच्या धारांसह प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना लवकरच गारेगार प्रवास करता येणार आहे। रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या एसी लोकलची निर्मिती करण्यात आली आहे। डबघाईला आलेल्या जिल्हा बँका बरखास्त करून त्यांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। काल खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पीक कर्ज वाटपासंदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। राज्यातल्या 31 जिल्हा बँकांपैकी 11 बँका तोट्यात असून 9 बँकांची स्थिती नाजूक आहे। त्यात सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, बुलडाणा, वर्धा तसंच नागपूर जिल्हा बँकांचा समावेश आहे। दरम्यान 30 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले। माजी आमदार विवेक पंडित आणि श्रमजीवी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पालघरमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। सोमवारी कुपोषित बालकांना पोषक आहार मिळावा तसंच अंगणवाडी सेविकांना योग्य मानधन मिळावं यासाठी विवेक पंडितांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेनं पालघर जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन केलं होतं। त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना धक्काबुक्की करण्यात आली। या प्रकरणी निधी चौधरी यांनी तक्रार केली, त्याची दखल घेत विवेक पंडितांना अटक करण्यात आली आहे। बातमी आहे लाईफमध्ये अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मात्र रिअल लाईफमध्ये खलनायिका ठरलेल्या एका मॉडेलची। दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकरांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं मॉडेल प्रीती जैनला 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। मात्र 10,000च्या जात मुचलक्यावरती प्रीती जैनची जामिनावरती सुटकाही झाली आहे। या प्रकरणी न्यायालयानं प्रीतीचे साथीदार नकोस परदेशी आणि शिवम दासलाही 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। या दोघांना देखील न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे। कल्याणमध्ये पुन्हा एकदा रिक्षाचालकांची मुजोरी समोर आली आहे। सूचक नाका परिसरात रिक्षाचालकांनी नवी मुंबई महापालिकेच्या बसची तोडफोड केली आहे। ओव्हरटेक करण्याच्या वादातून हा प्रकार घडला।
या मुजोर रिक्षा चालकांनी बसच्या चालक आणि वाहकाला देखील मारहाण केली। या वादात बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याचंही कळतंय। कल्याणमध्ये वाहतुकीला अडसर ठरणारा रिक्षा स्टँड हटवताना रिक्षा चालक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। लाल चौकी परिसरात मुख्य रस्त्यावरचा रिक्षा स्टँड वाहतुकीला अडसर ठरत होता, त्यामुळे वाहतूक विभागानं सकाळी हा स्टँड बाजूच्या रस्त्यावरती हलवण्याचा प्रयत्न केला। यावेळी रिक्षा चालकांनी पोलिसांना विरोध केल्यानं काही काळ वातावरण तापलं होतं, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत रिक्षा स्टँड हलवला आणि 4 रिक्षा चालकांना ताब्यातही घेतलं। याविरोधात रिक्षा चालकांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय। उल्हासनगरमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बारवरती कारवाईला सुरुवात झाली आहे। या कारवाईत उल्हासनगर महापालिकेकडून बेवॉच बार जमीनदोस्त करण्यात येतोय। एबीपी माझानं पर्दाफाश केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना घेऊन या बारवरती धाड टाकली होती, ज्यात बेवॉच आणि WWF या 2 बारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं आढळली। त्यातील बेवॉच बार जमीनदोस्त करण्यात आलाय। दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेत भाजप नगरसेवक आणि ठेकेदार यांच्यात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। कर पावतीच्या ठेक्यावरून हा वाद झालाय। या प्रकरणी भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी आणि ठेकेदार सत्यवान जगताप यांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत। सध्या हे दोघंही उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेत। नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांचा मुलगा आणि ठेकेदार सत्यवान जगताप या दोघांनी निविदा भरलेली होती, मात्र कुणीतरी एकानं निविदा मागं घ्यावी यावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीला विरोध करणाऱ्या 3 शेतकऱ्यांची 10 दिवसांनंतर सुटका झाली आहे। शेतकरी नेते चंद्रकांत भोये, रुपेश बांगर आणि दीपक जाधव यांना अटक करून त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती। या 3ही शेतकऱ्यांनी सुटका झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल एबीपी माझाचे आभार मानले। सरकार बड्या धेंडांचं भलं करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकायला निघालंय, असा आरोप देखील यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। पुण्याच्या मावळ तालुक्यातील धामणे गावच्या फाले कुटुंबातील 3घांची हत्या झाल्यानंतर देहू रोड परिसरात आणखी एका कुटुंबावरती 4 अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय। यात राणी काळोखे यांच्या डाव्या हाताची 4 बोटं तुटली आहेत, तर महेंद्र काळोखे गंभीर जखमी झाले। सुदैवानं त्यांचा 6 वर्षांचा मुलगा यात बालंबाल बचावलाय। एक कार्यक्रम संपवून 4 चाकीतून घरी निघालेल्या काळोखे कुटुंबियांना 2 दुचाकीवरून आलेल्यांनी पत्ता विचारण्यासाठी थांबवलं, मात्र त्या अज्ञातांनी अचानक तलवार आणि लाकडी काठ्यांनी महेंद्र यांच्यावरती हल्ला चढवला। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फेरीवाल्यांकडून दूषित बर्फ वापरला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत चक्क बर्फात घातक विषाणू सापडलेत। बर्फाच्या नमुन्यातील तब्बल 96% बर्फ खाण्यास योग्य नसल्याचं दिसून आलंय। 75% नमुन्यांमध्ये ई कोलायचे विषाणू देखील सापडलेत। या विषाणूंमुळे कावीळ, जुलाब, कॉलरा आणि विषम ज्वर यासारख्या आजारांची लागण होण्याची दाट भीती आहे। विशेष म्हणजे गोवंडी आणि देवनार परिसरात फेरीवाल्यांकडील बर्फाच्या सर्वच नमुन्यांमध्ये हे विषाणू सापडलेत। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली जगातली सर्वात वजनदार महिला इमान तिच्या बहिणीनं काल पुन्हा सैफी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे डॉक्टरांनी मनाई केली असताना देखील तिनं इमानला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सैफीचे डॉक्टर आणि इमानच्या बहिणीत चांगलीच बाचाबाची झाली। अखेर इमानच्या बहिणीला रोखण्यासाठी सैफी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना पोलिसांना पाचारण करावं लागलं। अखेर पोलिसांनी समज दिल्यानंतर इमानची बहीण शांत झाली। दरम्यान इमानला उपचारासाठी अबुधाबीला हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा अक्षय तृतीयेचा सण काल राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला। या शुभ मुहूर्तावरती पुण्यातील दगडूशेठ हलवाईला अस्सल हापूस आंब्यांची आरास करण्यात आली। जवळपास 11,000 हापूस आंब्यांची ही आरास असून हे सगळे आंबे ससून रुग्णालयातील रुग्णांना नंतर वाटण्यात येणार आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाईची आरास बघण्यासाठी पुणेकर चांगलीच इथं त्यांनी गर्दी केली, तर दादरमध्ये देखील अशाच प्रकारे आंब्यांची आरास बघायला मिळाली। शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेश मंदिरात आंब्यांची सुंदर आरास करण्यात आली होती। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याचा लिलाव करण्यात आला।
या निमित्तानं बाप्पाचं सोनं खरेदी करण्याची मोठी पर्वणीच होती. जवळपास 2.5 किलो सोन्याच्या लिलावाला भक्तांनी मोठी गर्दी केली. आपल्यावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी महिलांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलंय. त्या ठाण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होत्या. दिवसेंदिवस महिलांवरती अत्याचार वाढत आहेत, मात्र अन्यायग्रस्त महिला भीतीपोटी समोर येत नाहीत. या विरोधात लढण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील महिलांना एकत्र आणण्याचं काम सुरू असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.